इराण आणि अमेरिकेमध्ये करार झालेला आहे. मुख्य प्रश्न आहे तो करार टिकेल का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की इस्रायल हा करार टिकू देईल का? सध्या हा जो करार झालेला आहे अत्यंत नाजूक टप्प्यावरती आहे आणि 60 दिवसाची जी युद्धविरामाची अट आहे ही महत्त्वाची आहे. इराणकडून अण्वस्त्र साठ्यांचं नियंत्रण करणं आणि अमेरिकेकडून 25 ते 30 अब्ज जेवढी आर्थिक मदत देणे हे सगळे कराराचा भाग आहे. परंतु हा करार टिकेल का? तर त्याचं उत्तर आहे की दोन्ही बाजू कशा पद्धतीने काम करतील याच्यावरती हे ठरेल. म्हणजे इराण आपल्या अटी मानेल का, अमेरिका आपल्या अटी मानेल का, आणि इस्रायल अमेरिकेचा ऐकून लेबनॉनमध्ये जी लढाई सुरू आहे हिजबुल्लाच्या विरोधात ती थांबवेल का, आणि याच्यानंतर होर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती खरोखरच उघडेल का, या सगळ्यांवरती हा करार अवलंबून असेल. आता मुख्य कराराच्या प्रमुख अटी काय आहे? 60 दिवसाचा युद्धविराम आहे, सगळ्या आघाड्यांवरती शस्त्रसंधी आहे, पण ती मुख्य टिकेल का हिजबुल्लाच्या तिथे, म्हणजे लेबनॉनमध्ये? हा मुख्य प्रश्न आहे. दुसरं, होर्मुझमध्ये इराणने मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुडुंग किंवा वॉटर माइन्स या लावलेल्या आहेत, त्या 30 दिवसामध्ये हटवायच्या आहेत, तर ते करतील का? तिसरं आहे की अण्वस्त्र नियंत्रण, म्हणजे इराणने जे एनरिच्ड युरेनियम त्यांच्याकडे जवळ ठेवलेला आहे तो साठा कमी होईल का, आणि याच्या पुढे एनरिच्ड युरेनियम तयार करणं हे थांबवतील का? अमेरिका इस्रायलला इराणला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देणार आहे, आणि याच्याशिवाय त्याचे जे पैसे अमेरिकेत अडकलेले होते ते सोडवणार आहे. तर हे केलं जाईल का? लेबनॉनमध्ये सीज फायर होऊन जाईल का? म्हणजे अनेक गोष्टी व्हायला पाहिजेत दोन्ही बाजूनी. तर सकारात्मक बाबी अशी आहे की आर्थिक प्रलोभन असल्यामुळे एखाद्या वेळी इराण ऐकू शकेल. दुसरं, अनेक देश आज इराणवरती दबाव टाकतात, त्याच्यामुळे ते ऐकतील. जागतिक ऊर्जा संकटामुळे इराणचं पण मोठं नुकसान होत आहे, म्हणून ते ऐकू शकेल. आणि जर होर्मुझ समुद्रधुनी उघडली गेली तर याचा फायदा इराणला सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. आणि नकारात्मक बाब अशी आहे की दोन्हीही बाजू, म्हणजे इराणचा अमेरिकेवरती विश्वास नाही, अमेरिकेचा इराणवरती विश्वास नाही, तर त्याच्यामुळे हा करार किती टिकेल याची काही दीर्घकालीन हमी जी आहे ती कोणीही देऊ शकत नाही. परंतु याचा भारतावरती काय परिणाम होईल याच्यावरती आपण जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. जर ऊर्जा करार टिकला, गल्फ ऑफ होर्मुझ उघडली, तर भारताकरता फार चांगला आहे. तेलाच्या किमती कमी होतील आणि आपला जो व्यापार आखाती देशांशी होर्मुझमधून होत होता तो वाढेल. परंतु हा करार टिकेल की नाही हा सर्वात मोठा महत्त्वाचा म्हणजे मुद्दा आहे. म्हणून करार टिकला तर त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे, थोडा वेळ टिकला तर त्या थोड्या वेळेचा फायदा उठवायला पाहिजे. जर अजिबात टिकला नाही तर आपण नेमकी इतर पावलं कुठली उचलायची याकरता तयार राहायला पाहिजे. म्हणजे भारताने या कराराचं विश्लेषण करून शॉर्ट टर्म उपाय तयार करायला पाहिजे, मिडल टर्म उपाय तयार करायला पाहिजे, आणि लॉंग टर्म उपायावरती लक्ष द्यायला पाहिजे, ज्यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा, देशाचा समुद्री व्यापार, देशाचे इतर आर्थिक करार याच्यावरती परिणाम होणार नाही. आणि या सर्व युद्धामध्ये महत्त्वाचा घटक असेल इस्रायल. जर इस्रायलनी लेबनॉनमधले हल्ले थांबवले तरच हा करार पुढे जाऊ शकतो. आणि सध्या अशी एक भीती व्यक्त केली जाते आहे की इस्रायल जो आहे हे हल्ले थांबवण्याकरता पूर्णपणे तयार नाही. म्हणजे सध्याची परिस्थिती अतिशय ज्याला काय म्हणायचं बिकट आहे, अतिशय फ्लुईड आहे, अतिशय नाजूक टप्प्यावरती आहे. आशा करूया की सीज फायर होईल, ज्यामुळे जगाची अर्थव्यवस्था आणि पर्यायाने भारताची अर्थव्यवस्था जास्त मजबूत होईल. इस्रायल अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामाकरता तयार नाही, याच्या मागचे काय कारण आहे, आणि जर इस्रायल ऐकत नसेल तर अमेरिका नेमके काय करू शकतो याचे आपण विश्लेषण करूया. सर्वात पहिले, इस्रायल का तयार नाही? इस्रायल तयार नाही कारण त्यांना वाटतं की इस्रायलला जो धोका होता हिजबुल्लाचा लेबनॉनमध्ये काम करणाऱ्या, तो धोका अजून संपलेला नाही. कारण हिजबुल्लाकडे अजून सुद्धा हजारो रॉकेट्स आहेत, ड्रोन्स आहेत, क्षेपणास्त्र आहेत.
तर त्याच्यामुळे त्यांना वाटतं की युद्धविराम झाला की हिजबुल्ला पुन्हा संघटित होईल आणि पुन्हा शक्तिशाली एक ताकद म्हणून पुढे येतील आणि जोपर्यंत त्यांचा लष्करी क्षमतेचा पूर्ण नाश केला जात नाही तोपर्यंत हे युद्ध थांबवण्यात काही अर्थ नाही, हे इस्रायलचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट त्यांना वाटतं की जोपर्यंत जो अणुकरार इराणशी होणार होता तो होत नाही तोपर्यंत इराण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकरता धोकाच राहील. म्हणजे थोडक्यात इस्रायलला अजून सुद्धा भीती वाटते आहे इराणच्या अणुकार्यक्रमाची. त्यांना भीती वाटते आहे की हिजबुल्लाची ताकद अजून कमी झालेली नाहीये, ती पूर्ण आहे. आणि त्यांना असं पण वाटतं आहे की इराणची ताकद ही केवळ इराणमध्येच नाही तर ती हमासमध्ये पण आहे, ती हुतीजमध्ये पण आहे. तर म्हणून जोपर्यंत हे तिन्ही प्रॉक्सी गट जे इराण कडून ज्यांना मदत मिळते हे पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबवायला नको, ही इस्रायलची भूमिका आहे. आता जर इस्रायल आपल्या भूमिकेवरती अडून राहिलं तर मग काय? इस्रायलचं नेतृत्व जे नेत्यांनी आहे अतिशय स्ट्रॉंग आहेत. अनेक वेळा त्यांनी अमेरिकेचं ऐकलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे असं होऊ शकतं की मर्यादित सीज फायर हे होऊ शकतं. म्हणजे की एक इस्रायलचा भाग सोडून किंवा लेबनॉनचा भाग सोडून बाकीच्या हुर्मुझमध्ये. परंतु इराणनी पहिलेच सांगितलेलं आहे की जर इस्रायलने युद्ध थांबवलं नाही आणि इस्रायल हिजबुल्लावरती हल्ला करत राहील तर ते आमच्यावरती हल्ला आहे असं समजू. तर म्हणजे अमेरिकेकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे इस्रायलवरचा दबाव वाढवायचा. मग तो राजनैतिक दबाव असो की तो लष्करी मदतीचा नियंत्रण करण्याचा दबाव असो की जो आर्थिक दबाव असतो. म्हणजे या तिन्ही बाबींचा वापर करून इस्रायलला युद्धविराम करण्याकरता भाग पाडायचं. आणि तिसरं असं की इराणला पुन्हा एक धमकी द्यायची की तुम्ही काहीही कारण झालं तरी युद्धात पुन्हा पडू नका. जर तुम्ही पडला तर आम्ही तुमचं खूप जास्त नुकसान करू. तर म्हणून या परिस्थितीमध्ये अमेरिकेकडे कुठलाही साफ पर्याय हा दिसू शकत नाहीये. अमेरिका असं पण म्हणू शकतं की युनायटेड नेशन्सना आपण लेबनॉनमध्ये ठेवू शकतो, जे हिजबुल्ला आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांवरती लक्ष ठेवू शकतात. ते इस्रायलला स्पष्ट इशारा हा देऊ शकतात. म्हणजे करायला गोष्टी अनेक आहेत. परंतु शेवटी सर्वात महत्त्वाचं आहे की अमेरिका किती दबाव टाकू शकतं इस्रायलवरती आणि हे युद्ध थांबवू शकतं. दुसरं, ते किती दबाव टाकू शकतं इराणवरती की तुम्ही हिजबुल्लाला मदत करायची नाही किंवा जे दोन बाकीचे जे दहशतवादी गट आहेत, हमास आहे आणि हुतीज आहेत, त्यांना मदत करायची नाही. आणि तिसरं की जे इराण जे उलट्या कारवाया करत होतं अमेरिकेच्या विरोधामध्ये की इस्रायलच्या विरोधामध्ये, त्यात पूर्णपणे थांबायला पाहिजे. तर म्हणजे थोडक्यामध्ये अमेरिकेला जे नेमकं पाहिजे ते इराण करेल का याविषयी शंका आहे. जे इराणला अमेरिकेकडनं पाहिजे त्या कारवाया पूर्ण केल्या जातात का? आणि इस्रायलच्या दृष्टीने हे जेवढे प्रॉक्सी गट आहेत, हमास असो की हिजबुल्ला असो की हुतीज असो, हे पूर्णपणे नष्ट होतील का हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये शांतता होईल की नाही हे अजून सुद्धा स्पष्ट नाही. परंतु प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातामध्ये आहे.